नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बातम्या पाहूयात सविस्तर. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण नवनीत राणा यांनी आपण दलित आहोत म्हणून आपल्याला पाणी देण्यात आलं नाही अशा प्रकारचा आरोप करत पोलिसांच्याच विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे की राणांच्या विरोधातच आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण नवनीत राणा यांचे आरोप खोटे असल्याचं पोलिसांच्याच ट्विटवरून स्पष्ट झालंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नवनीत राणा यांचा असा दावा होता की खार पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाणी दिलं गेलं नाही, पण आता जो व्हिडिओ आलाय तर नवनीत राणा यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ खार पोलीस स्टेशनचा आहे, प्रत्यक्षात आम्हाला दुसऱ्या ठिकाणी कोठडीत ठेवलं होतं. मिलिंदजी, एकूण हे प्रकरणाला खूप कालाटणी मिळालेली असं पाहायला मिळतं. आपल्याला जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार नवनीत राणा यांनी त्यांचं दलित कार्ड जे ते पुढे केलं होतं आणि आपल्याला महिलांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी पाणी पिण्यास दिलं नाही, कारण आपण दलित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार नवनीत राणा हे त्या संदर्भात अॅट्रॉसिटी जी आहे गुन्हा तो देखील दाखल करणार होतात पोलिसांच्या विरुद्ध. मात्र जे तक्रार नोंदवणारे आणि तक्रार करणारे असे दोन्ही एकाच प्रवर्गातले असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या महिला पोलीस कोठडीमध्ये नवनीत राणा होत्या आणि ज्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केली त्या तक्रारीमध्ये त्या खार पोलीस स्टेशनला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र प्रत्यक्षात त्या सांताक्रूज इथल्या महिला पोलीस कोठडीमध्ये होते आणि असा जो विरोधाभास आहे तो दिसून आलेला आहे. आणि त्यांनी जे एक प्रकारे आपल्याला सोयीसुद्धा मिळत नसल्याचं सांगितलेलं आहे त्या प्रकरणामध्ये ते पूर्णपणे उघड्या पडलेलं असं दिसून येत आहे आणि एकूण त्यांची तक्रार जी आहे ती खोटी दिसून आलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मुंबई पोलिसांवरतीचे आरोप केलेले आहेत. ते आरोप मुंबई पोलिसांकडे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणार, तसंच सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा आणि गैरवर्तणूक करणारं ठरलेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस देखील नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत आणि एकूणच केंद्रीय गृह सचिवांनी देखील या संदर्भात जो अहवाल जो आहे तो मागवलेला आहे. आणि या एकूणच प्रकरणाचा म्हणजे नवनीत राणा हे या प्रकरणात जर का पोलीस उलट तक्रार दाखल करणार असतील तर ती कधीपर्यंत, उदय माझा आवाज येतोय, जर का या सगळ्या प्रकरणात पोलीस उलटी तक्रार दाखल करणार असतील तर ती कधीपर्यंत दाखल होऊ शकते? तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली असल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. एकूणच संपूर्ण माहितीचं जे आहे सूत्रांकडून आपल्याला जी मिळालेली आहे त्यानुसार पोलीस देखील या संदर्भात गैरवर्तणूक संदर्भात आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासंदर्भात तक्रार जी आहे ते दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. लवकर या संदर्भात तक्रार दाखल होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जो आहे तो केंद्रीय गृह सचिवांना देखील दिला जाणार आहे. नवनीत राणा हे जेव्हा पोलीस स्थानकात आले तिथपासून काय काय नेमकी प्रोसेस पार पाडलेली आहे, ते कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये होते, कोणत्या पोलीस महिला कोठडीमध्ये होते, तिथे त्यांना काय काय सोयीसुविधा दिल्या गेल्या किंवा दिल्या गेल्या नाहीत याची संपूर्ण माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे या संपूर्ण अहवालामध्ये. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचं दलित कार्ड जे आहे ते पुढे केलं होतं ते आता फेल ठरलेलं दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वतः तक्रारी जे म्हटलेलं आहे की त्या खार पोलीस स्टेशनला होत्या, मात्र प्रत्यक्षात सांताक्रूज इथल्या महिला पोलीस कोठडीमध्ये होत्या. त्यामुळे हा संपूर्ण विरोधाभास. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात याच संदर्भातल्या आणखीन काही अपडेट्सकडे. मागासवर्गीय असल्यानं आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा कौर यांनी केला होता. यासंबंधी राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र सुद्धा लिहिलं. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करून खार पोलीस स्टेशनमधलं CCTV फुटेजच शेअर केलंय. या फुटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पित असतानाचं स्पष्ट दिसतंय. सोबतच त्यांच्या समोर पाण्याच्या काही बाटल्या सुद्धा ठेवण्यात आल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. त्यामुळे राणांची छळवणूक झाली की पाहुणचार अशा प्रकारचा प्रश्न आता विचारला जातो. पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला हीन वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. पण आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. नवनीत राणेंना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक देण्यात आलेली नसून सर्व प्रकारची चौकशी करूनच लोकसभा अध्यक्षांना माहिती देणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले. दरम्यान 1 मेच्या राज ठाकरे यांच्या सभेवर सुद्धा गृहमंत्र्यांनी भाष्य केलं. मैंने कल ही बताया इसके बारे में
कि ये जो सभी बातें हैं इसके बारे में हम इंक्वायरी करेंगे, लेकिन मेरी जो प्राथमिक इंफॉर्मेशन है ऐसा कुछ हुआ नहीं। इसके बारे में राज्य के जो मुख्य सचिव है उनको लोकसभा से एक पत्र प्राप्त हुआ है और उसमें जो फैक्चुअल रिपोर्ट है वो फैक्चुअल रिपोर्ट मांगा है, तो वो फैक्चुअल रिपोर्ट गवर्नमेंट टाइम से पहले भेज दे। दरम्यान नवनीत राणा यांनी जी तक्रार दिली होती ती सांताक्रूज पोलिसांची होती आणि पोलिसांनी जो व्हिडिओ ट्विट केलाय तो खार पोलीस स्थानकातला आहे असा दावा राणा यांच्या वकिलांनी केला. Just wanted to clarify that the tweet of Sanjay Pandey sir is in relation to the time which my client has spent at Khar police station after being arrested in CR number 500 of 22. The officers did offer her a cup of tea, there's no doubt about that. But they were there at the police station till 1 o'clock in the morning. Approximately somewhere around 1 o'clock in the morning, they were transferred to the lockup of Santa Cruz police station. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी संजय पांडे यांच्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिलाय. तर जे रोज खोटं बोलतात त्याबद्दल काय बोलणार असा नवा टोला त्यांनी भाजपचं नाव न घेता लगावला. आरोप प्रत्यारोप मध्ये मी जात नाही, तुम्हाला नेहमी माहिती आहे. त्याच्यावर बोलण्याची काही गरज नाहीये. जे काय ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आज मुंबईसाठी जे महत्त्वाचे विषय होते, महाराष्ट्रासाठी जे महत्त्वाचे विषय होते, त्या विषयांसाठी मी आज रेल मंत्री महोदयांची भेट घेतली आणि चांगली भेट झाली. स्टेट में अपोजिशन कहता है हनुमान चालीसा बोलना क्राइम है क्या? जिसको हर दिन झूठ बोलने की आदत है उस पर मैं क्या कमेंट करूं. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. संजय पांडे यांच्यावर भाजपकडून सातत्यानं हल्ले केले जात आहेत. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. देशानं खरं तर संजय पांडे यांचे आभार मानले पाहिजेत असंही राऊत म्हणाले. बिनबुडाच्या आरोपांना आयुक्तांनी पुराव्यांसहित उत्तर दिलंय. राणांची जात कोणती याचा तपास झाला पाहिजे असंही राणा दाम्पत्याच्या संदर्भात प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले. पोलिसांनी त्यांना सौजन्यानं वागवलं. राणा प्रकरणात विरोधक उघडे पडले आहेत. एवढंच नाही तर मी कोणालाही जिवे मारण्याची धमकी दिलेली नाही असंही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. विशेषतः ज्या राणा दाम्पत्य आहे की मला पाणी दिलं नाही, माझ्यावर अस्पृश्य असल्याप्रमाणे व्यवहार केला, तिथे त्याने आपली जात काढली, खरं म्हणजे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे, त्याच्यामुळे त्यांना जात कोणती हा तपास करावा लागेल. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राणा दाम्पत्य आणि सरकारकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत आणि पहिल्या दिवसांपासून हे परस्पर विरोधी दावे कायम आहेत. दरम्यान संजय पांडे यांच्या संदर्भात राऊत काय म्हणाले पाहूयात. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संजय पांडे पोलीस आयुक्त यांच्यावरती हल्ले होते, पोलिसांवरती हल्ले करतात. संजय पांडे हे कशी चुकीच्या पद्धतीनं कारवाई करतात. संजय पांडे आयुक्त हे दबावाखाली काम करतात. संजय पांडे एक सक्षम अधिकारी आहेत, सगळ्यांना माहिती आहे. एवढंच नाही तर भाजपवर सुद्धा संजय राऊत यांनी तोंडसुख घेतलं आणि अतिशय खरपूस शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर सुद्धा टीका केली. गेल्या काही काळापासून भाजपवर टीका करण्याची संधी संजय राऊत सोडत नाहीत आणि राऊतांवर टीका करण्याची संधी भाजप सोडत नाही. राज्याचा विरोधी पक्ष हा उघडा पडला. विरोधी पक्ष नेत्याने मी वारंवार सांगतो की विरोधी पक्ष नेते जे आहेत हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी अत्यंत जबाबदार पद्धतीनं आरोप केले पाहिजे, बोललो पाहिजे. पण दुर्दैवानं या सगळ्या चिखलफेकीत विरोधी पक्षनेते सामील झालेले आहेत आणि स्वतःवर चिखल उडवून घेत आहेत. राणा प्रकरणात ते उघडे पडले. आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळालाच नाही.
येत्या 29 तारखेपर्यंत नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही जेलमध्येच राहावं लागणार आहे. त्यामुळेच राणा दाम्पत्याच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले. दरम्यान याकरता राज्य सरकारला 3 दिवसांची मुदत न्यायालयानं दिली आहे. त्यामुळे आता राणा यांच्या याचिकेवर 29 तारखेला सुनावणी होणार आहे. 29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपलं म्हणणं लेखी स्वरूपात मांडतील आणि त्यानंतर 29 एप्रिलला जामीन अर्जावर सुनावणी होईल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत साहेब आहेत. घरत साहेब, रवी राणा, नवनीत राणा यांचा मुक्काम 29 तारखेपर्यंत जेलमध्ये वाढलेला आहे. एका कोर्टामध्ये म्हणजे बँड्रा कोर्टामध्ये त्यांचा जामीन अर्ज प्रलंबित आहे. असं असताना त्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला. काय नेमकी सुनावणी झाली आज? जामीन अर्ज प्रलंबित असताना इथे अर्ज करणं ही खरी चुकीची गोष्ट होती. ती आम्ही न्यायालयाच्या नजरेस आणून दिली. परंतु त्यावर त्यांच्या वकिलांनी स्टेटमेंट केलं की आम्ही जो तिथला अर्ज आहे न्यायालयातला तो काढून घेत आहोत. त्यामुळे मग आम्हाला न्यायालयाने सांगितलं की हा अर्ज का आजच डिसाईड केला जात नाही आहे, आपण यावर आपलं म्हणणं मांडा. त्यावेळेला आम्ही सांगितलं की म्हणणं यावर जे मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात जी आमची आर्ग्युमेंट होती आणि आता या कोर्टात जी आमची आर्ग्युमेंट असेल त्याच्यासाठी वेगळे वेगळे निकष आहेत आणि इथे आम्हाला मेरिट्सवर आर्ग्युमेंट करायला लागेल. कारण यांचं सगळं जे सेक्शन्स लावलेले गेलेले आहेत त्याला ह्यांची हरकत असेल किंवा यांच्या इन्व्हॉल्वमेंटबद्दल यांचं काय म्हणणं असेल तर मला पोलिसांना म्हणणं तयार करण्यासाठी योग्य तो अवधी देण्यात यावा आणि म्हणून न्यायालयाने आम्हाला आता 3 दिवसाचा अवधी दिलेला आहे. 29 तारखेला आम्हाला आमचा लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर सादर करायचा. त्यामुळे अगदी सर्वोच्च न्यायालयापासून सध्या काही जे अपवाद झाले ते वगळता खालच्या न्यायालयात जर जामिनाचा अर्ज प्रलंबित असेल अगदी उच्च न्यायालयापर्यंत तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा सांगतं की अगोदर त्याच्यावर काय तो निर्णय होऊ द्या, मग तुम्ही इकडे या. कोणतेही कोर्ट खालच्या न्यायालयात प्रलंबित असताना घेत नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे राणा दाम्पत्याच्या अमरावतीतल्या घरावर दगड मारणारा शिवसैनिक सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतोय. नवनीत राणा यांना अटक झाल्यानंतर अनेक शिवसैनिक त्यांच्या अमरावतीमधल्या निवासस्थानी जमा झाले होते. यावेळेला शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापटही झाली. या सगळ्या दरम्यान एका शिवसैनिकानं राणा यांच्या घरावर जोरदार दगड मारला आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सकाळपासून आमचा पोलीस प्रशासनाचा भरपूर बंदोबस्त इथे आहे. बॅरिकेडिंग केलेली आहे. माननीय DCP साळेसाहेब, DCP भोसले राजे साहेब आणि 150च्या वर आमचा कर्मचारी इथं बंदोबस्त आम्ही स्टाफ लावलेला आहे. शिवसैनिक आक्रमक होते, त्यांनी नारेबाजी केलेली आहे, परंतु दगडफेक किंवा गोळमार असे कोणताही प्रकार तिथे केलेला नाही. तिकडे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची तक्रार दाखल करून घेण्यास खार पोलिसांनी विरोध दर्शवलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेण्यासही नकार दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसंच उद्या 12:30 वाजता आता किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार आहे. संजय पांडे यांनी बोगस FIR दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. खार पोलिसांनी आधी तक्रार दाखल करून घेण्याची तयारी दाखवली. नंतर मात्र पोलीस आयुक्तांचा फोन आल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांचा आदेशाने परवा काल सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनने एक फेक FIR रजिस्टर केली. ती खार पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली. त्या FIR सगळ्या मीडियाला देण्यात आली. ती फेक FIRच्या आधारावर संजय पांडेंनी कारवाई सुरू केली. आज मी इथे आलो, यांच्याकडे ऑफिशियल FIR ची कॉपी मागितली की मला दाखवा आणि हे सिद्ध झालं की यांच्याकडे जे FIR यांनी रजिस्टर्ड करून कारवाई सुरू केली आहे त्याच्यावर किरीट सोमय्याची सही नाही आहे. पण त्या अंतर्गत FIR वर किरीट सोमय्याची सही हवी होती. काय मुंबई पोलीस कमिशनरला माहित नाही? मग विदाऊट सिग्नेचरची FIR मुंबई पोलीस कमिशनरने रजिस्टर्ड केली आहे. हे उद्धव ठाकरेच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे.
आज 2 तास खार पोलीस स्टेशननी मला बसवलं, FIR घेतो हे सांगितलं आणि मुंबई पोलीस कमिशनरचा फोन आला म्हणून ते सगळे कागद फाडून टाकले. मुंबई पोलीस कमिशनरची माफियागिरी चालू देणार नाही. तिकडे माझ्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करा, मी थेट मंडप घालून प्रसादाची व्यवस्था करतो, अशा शब्दात भाजपचे नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला टोला लगावला. राणा दाम्पत्यानं मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाची मागणी केली होती, तर मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनानं त्यांना परवानगी द्यायला हवी होती. हा विषय लगेच संपला असता, असंही बावनकुळे म्हणाले. त्यानंतर जे घडलं ते महाविकास आघाडीच्या विरोधात लोकांमध्ये द्वेष वाढवणारं असल्याचंही बावनकुळे यांचं म्हणणं आहे. जर मला कोणी म्हटलं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणी, की तुमच्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा करायचा आहे, मी त्यांची व्यवस्था केली असती. त्यांना म्हटलं पेंडॉल टाकून दिला असता, जेवणाची व्यवस्था केली असती, टाळ मृदंग दिले असते आणि त्यांना म्हटलं असतं किती वेळा या माझ्या घरासमोर हनुमान चालीसा करा. पण मला असं वाटतं एका दिवसात विषय संपला असता. जर राणाने म्हटलं होतं की हनुमान चालीसा मला उद्धव ठाकरेच्या घरासमोर करायचा आहे, तर उद्धव ठाकरेजींनी एका मिनिटात सांगायला पाहिजे, हो या तुमची व्यवस्था मी करतो, जेवणाची व्यवस्था करतो, माझ्या घरासमोर हनुमान चालीसा करायला अडचण नाही, हे एक स्टेटमेंट केलं असतं तर राज्यामध्ये एवढा मोठा गोंधळ उडाला नसता. काय फरक पडतो, कशाला एवढा छोट्या बुद्धीनं आपण राहायचं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनानं राहायचं असतं. तिकडे मशिदींवरच्या भोंग्याच्या मुद्द्यावरील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येते. राज्यातील राजकारण तापलेलं असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केलाय. 29 आणि 30 एप्रिलला राज ठाकरे पुण्यात आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातूनच राज ठाकरे रवाना होतील. इतकंच नाही तर 3 मे रोजी होणाऱ्या महाआरतीच्या संदर्भात सुद्धा मनसेनं राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियोजन केलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. कोर कमिटीची बैठक झाली. यात राज ठाकरे यांच्या आगामी 2 दिवसांच्या पुणे दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं. 29 आणि 30 असे 2 दिवस राज ठाकरे पुण्यात आहेत. यात काही पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि पुढचं नियोजन करण्यात येणार आहे. तसंच 1 तारखेच्या सभेकरता सुद्धा राज ठाकरे पुण्याहूनच औरंगाबादला जातील आणि त्यानंतर 3 मेला जे राज्यभरात मनसेनं महाआरतीचं आवाहन केलं आहे त्यासाठी सुद्धा या बैठकीत काही नियोजन करण्यात आल्याचं कळतं. 1 तारखेला साहेबांच्या औरंगाबाद संभाजीनगरला जी जाहीर सभा आहे त्या संदर्भात चर्चा या ठिकाणी झाली. 3 तारखेला आषाढी तृतीयेला आपण महाआरती घेणार आहोत, त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झालेली. पण संभाजीनगरला साहेब सभेला जात असताना पुण्यातला जाणार आहेत का, त्याचा काय कार्यक्रम आमच्याकडे आलेला आहे. परंतु तो कार्यक्रम कदाचित साहेब 29 तारखेला पुण्यात येऊन 30 तारखेला बाय रोड संभाजीनगरला जातील. तर त्याचं नियोजन करण्यासाठी सुद्धा ही बैठक या ठिकाणी होती. किंवा साहेब जात असताना साहेबांबरोबर किती लोक असेल. तिकडे औरंगाबादमध्ये जमावबंदीची अफवा असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. शहरामध्ये 9 मेपर्यंत शस्त्रबंदी असणार असल्याचं मात्र पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याबद्दलचं पत्रकही जारी करण्यात आलं आहे. वस्तुस्थितीनुसार शस्त्रबंदी लावली जाते असं सांगायलाही आयुक्त विसरले नाही. राज ठाकरे यांची 1 तारखेला औरंगाबादमध्ये सभा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश दिले की काय अशा प्रकारची चर्चा होती, पण असे आदेश दिलेले नाहीत असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. वर्षभर बॉम्बे पोलीस ॲक्ट कलम 37(1) आणि 3 नुसार आदेश काढत असतो. या आदेशान्वये आम्ही पब्लिक प्लेसमध्ये होणारे जमाव किंवा नागरिकांची मूवमेंट किंवा लोकांनी लाठीकाठी सोटे हत्यार बाळगणे याच्यावर रेग्युलेशन करत असतो. हे एक सामान्य प्रक्रिया आहे आणि वर्षभर अशा प्रकारचे आदेश काढले जातात. कुठल्याही प्रकारच्या सभे किंवा कुठल्या विशिष्ट कारणाने हे काढलं जात नाही. हे रूटीन ऑर्डर आहे. परत मी सांगू इच्छितो 144ची जमावबंदीची ऑर्डर औरंगाबाद शहरात काढलेली नाही.
दरम्यान औरंगाबाद इथे मनसेकडून सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्याबद्दल औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी 1-2 दिवसात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय. यासाठी पोलीस महासंचालकांशी सुद्धा चर्चा होणार आहे. दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री यांनी या संदर्भात माहिती दिली. हो गई अभी उसके बाद में भी अगर उनको पब्लिक मीटिंग लेना है तो इसके बारे में क्या करना है आगे इसका निर्णय जो है वो औरंगाबाद के पुलिस कमिश्नर करेंगे. औरंगाबादमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या दृष्टीने मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते. यावेळेला मुंबईत मनसेच्या काही नेत्यांची बैठकही पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आमची सभा ठरल्याप्रमाणे होईल. आमचे सगळे पदाधिकारी औरंगाबादला जाणार असून मनसेची औरंगाबादमध्ये जी सभा होईल ती अतिशय दणक्यात असेल असा विश्वासही व्यक्त केला. मी असे नकारात्मक विचार घेऊन आम्ही पुढे जातच नाही आहोत. ती परवानगी मिळेल आणि आमची सभा दणक्यामध्ये जोरदार आणि अतिप्रचंड अशी होईल अशी मला खात्री आहे आणि विश्वासही आहे. त्यांच्या संपर्कामध्ये आहोत आत्ता आणि मला पूर्ण विश्वास आहे की 1-2 दिवसामध्ये तशा पद्धतीची आम्हाला परवानगी मिळेल. दरम्यान औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ती सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. नागरिकांनी या सभेला प्रचंड संख्येने यावं असं आवाहन या टीजरमधून देण्यात आलंय, म्हणजे निमंत्रण देण्यात आलंय. औरंगाबादच्या सभेच्या टीजरला राजगर्जना असं नाव देण्यात आलं आहे. मनसेच्या सभेला अद्याप पोलिसांची औपचारिक परवानगी मिळालेली नाही. मात्र मनसैनिक राज ठाकरे यांच्या सभेवर ठाम आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक दिल्लीतून महत्त्वाची बातमी हाती येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याला कोरोनाच्या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक ऑनलाईन स्वरूपात असेल. उद्याला दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही एक अतिशय महत्त्वाची बातमी. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? अतिशय महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली आहे. देशभरात जी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची ही बैठक आहे. उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, दिल्ली असो किंवा हरियाणा असो किंवा महाराष्ट्र असो किंवा मग कर्नाटक असो किंवा आसाम असो यासारख्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या दररोज वाढतं या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा संपूर्ण सूत्र हातात घेतलेली आहे आणि ते आता खास करून उद्या बैठक घेणार आहेत. हे संदीपचा फोन येतो. प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. पवार फुले शाहू आंबेडकर यांचंच नाव का घेतात, शिवाजीचं नाव का घेत नाहीत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी जाहीरपणे शरद पवार यांना विचारला होता. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. सर्वसामान्यांचा विकास करायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर यांना विसरून कसं चालेल, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी राज ठाकरे यांना केला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय. शरद पवार फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचंच नाव का घेतात? माझी विनंती आहे की त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. रोज ठाकरे
एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन या संबंधीचे अतिशय उत्तम विचार केले आणि ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य होतं. हे राज्य रयतेचं राज्य होतं, समाजाच्या उपेक्षित लोकांचं राज्य आणि त्यांच्यासाठी सत्ता वापरायची हे सूत्र शिवाजी महाराजांनी घेतले आणि त्यामुळे आज 300 वर्ष होऊन गेली तरी सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलेला राजा हा कोणता हा प्रश्न कुणालाही देशात विचारला तर एकच नाव येतं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. तिकडे राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय. आत्ताच का भोंग्यांचा मुद्दा आठवला असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केलाय. एवढंच नाही तर औरंगाबादमध्ये बोलताना हनुमान चालीसा म्हणायचे तर आपापल्या घरात म्हणा असंही त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं. इतके दिवस भोंगा आठवला नाही, आत्ताच भोंगा आठवला. इतके वर्ष काय झालं त्यांना. बरं, सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह दिल्यात ना, वर्षातले 15 दिवस लाऊडस्पीकर उशिरापर्यंत कधी चालवायचा त्याच्याही ऑर्डर दिलेले आहेत. इतर वेळेस कधी चालवायचा त्याच्याही ऑर्डर आहेत. त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणायचं असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणावं ना, दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे का नाही. आम्हाला आमचं घर दिलंय ना, आमच्या इथं मंदिर आहेत, आम्ही तिथं जाऊन बसू. परंतु मी तिथंच जाणार. अरे काय तिथंच जाणार, कशा करता हट्ट. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईमध्ये आज काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा निधी वाटपाच्या संदर्भातल्या तक्रारीचा सूर ऐकायला मिळाला. काँग्रेसच्या बैठकीत आमदारांनी निधी मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. अनेक पालकमंत्री आमदारांशी समन्वय ठेवत नसल्याचं सुद्धा आमदारांनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलं. दर आठवड्याला काँग्रेस 10 आमदारांच्या ग्रुपची बैठक घेणार असून बाळासाहेब थोरात दर मंगळवारी आमदारांशी चर्चा करतील असं आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. तक्रार निवारणासाठी 4 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आलं. ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो तर प्रश्न हे असतातच. ते प्रश्न ते सदस्य आमचे मांडतात, ही वस्तुस्थिती. आता मी इतक्या म्हणजे काळाकरता आमदार म्हणून राहिलोय. मलाही माहिती आहे की कोणत्या काळात असं काही नसतं. प्रत्येक वेळेस प्रश्न असतात. त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांचा दबाव कामासाठी त्यांच्यावर असतो. त्याकरता निधीचा दबाव सरकारवर ते करत असतात. याच्यातून काही गोष्टी घडत असतात. त्याच्यातून मार्ग आम्ही काढतो आणि पुढे जात असतो. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक वाटप आणि मुख्याध्यापक कार्यशाळेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिक्षक आमदार असलेले विक्रम काळे कधी काय मागतील हे सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जायची काही वेळेला भीती वाटते असं अजित पवार सांगतात सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी मला त्यांनी बोलवलं आणि हा आग्रह करत असताना मला थोडंसं विक्रम काळेंचा कार्यक्रम घेताना मी साहेबांच्या समोर सांगतो जरा मनामध्ये भीतीच असते. कारण कार्यक्रमाला बोलून भर कार्यक्रमात तो काय मागेल याचा मी कुणी अंदाजच बांधू शकत नाही. मी खोटं नाही सांगत. मागच्या वर्षी त्याने माझ्या बहिणीला सुप्रियाला बोलवलं, खासदार सुप्रिया सुळे, आणि तिच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. आणि त्या कार्यक्रमात त्यांनी डायरेक्ट कार्यक्रम होता सतीश चव्हाणचा काहीतरी सत्काराचा, आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी 3 टर्म आमदार म्हणून निवडून आले, मला मंत्री करा अशीच मागणी केली. आणि वर म्हटला की भाजपमध्ये MLC चंद्रकांत दादा पाटील पहिल्या टर्मला मंत्री होतात आणि मला 3 टर्मला तुम्ही मंत्री करत नाही. म्हणजे उदाहरण पण तिथं चंद्रकांत दादांचं दिलं. सतीश चव्हाण मला म्हणाला दादा कार्यक्रम माझा होता, माझं तर दिलं सोडून मंत्री पण स्वतःच मागत होता.
हे असला विक्रम आहे. त्याच्यामुळं काय ते म्हणजे इतकं दबकत मी आलो की काही न सांगितलेलं बरं. आणि त्याला नंतर लक्षात आलं की सतीश चव्हाण पण शेजारी बसले तेव्हा मंत्रीपद एकट्यासाठी मागणं बरं दिसणार नाही, त्यांना काय वाटेल. आणि सतीश चव्हाणांनाही मंत्री करा पुन्हा लक्षात आल्यानंतर ते सिनियर आहेत, एकालाच मंत्री करायचं ठरवलं तर सतीश चव्हाणांचा नंबर लागेल, त्याच्यावर त्याने सांगून टाकलं दोघांनाही करा आणि एका म्हटलं तर त्याचा नंबर काढला. अशा पद्धतीचा हा आमचा विक्रम काळे आहे. सभागृहात मी त्यांना दाखवलं की जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन, जुनी पेन्शनपेक्षा नवीन पेन्शन कशी फायद्याची. मी दाखवलं की नाही, आकडेवारीनं दाखवलं की नाही, तरी त्याला ते पटत नाही. तो म्हणतो नाही मला जुनच पाहिजे. अशा पद्धतीनं हट्टीपणा हा करतो. परंतु आज साहेब असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी तो एक दोघे एकत्र असताना ह्याच्यातनं मार्ग काढू एवढाच त्याच्या संदर्भातली मी शब्द देतो. आणि एकंदरीत शिक्षण मंत्री म्हणजे अनेक अडचणी आणि त्यामुळे आपण शिक्षण खातं घेणं टाळल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे इतक्या मागण्या करण्यात आल्या आहेत की त्यांना झोप येणार नाही, असंही पवारांनी शिक्षकांच्या कार्यक्रमात बोलताना सांगून टाकलं. आणि मंत्री हो काय बोलत नाही बघितल्याच्या नंतर त्या शिक्षक संघटनेच्या लोकांना वाटतं की हा मंत्री म्हणजे आपल्या वर्गातला कच्चा विद्यार्थी आहे, त्याला अजून काही समजलेली नाही, तर पुन्हा ते समजून सांगण्याच्या संबंधीचं काम त्या संघटनेचे लोक करत असतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बदललं. वसंतराव नाईक गेले, शंकरराव चव्हाण आले. शंकररावजींना मी सांगितलं की तुम्हाला घेणार असता तुम्हाला शिक्षण खात्यातनं काढा आणि मला शेती खातं किंवा असं काहीतरी द्या. ते मला शेती खातं दिलं. माझ्या दृष्टीनं माझी सुटका केली. म्हणून मी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो, त्याच्यापूर्वी विक्रम काळेंचं भाषण ऐकत होतो. विक्रम काळेंनी जे आधी सांगितलं की काही नाही 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे, फक्त पुस्तक वाचून जायचं. पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी इतक्या मागण्या केल्या की माझी खात्री आहे की अर्थमंत्र्यांची झोप आज काही चांगली जाणार नाही. हे नेहमीच शिक्षक प्रतिनिधींचा कार्यक्रम म्हणजे असं होत असतं. आणि आता जाऊयात थेट दिल्लीला, कारण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीमध्ये कोणतीही राजकीय भेट घेण्यासाठी मी आलेलो नाही असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत राजकीय चर्चेसाठी आलेलो नाही, तर रेल्वे मंत्र्यांना भेटण्यासाठी आणि अन्य काही कामांसाठी आल्याचंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. आज ORFचा जो कार्यक्रम आहे रायझिना सिरीज, त्याच्यासाठी मागच्या वर्षी देखील होतो, त्याच्याही आधी होतो, तसं आज त्या कार्यक्रमासाठी आलं. आज आणि उद्या तिथे सेशन्स आहेत. तर आमचे सेशन्स ठरलेले वेगळे वेगळे जे आहेत त्या सेशनमध्ये पार्टिसिपेट करायला आलेलो आहे. आणि नंतर आपल्याबरोबर ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारू शकतो. पण मला वाटतं आज कुठचाही राजकीय कार्यक्रम नसून हा महत्त्वाचा कार्यक्रमच रायझिना सिरीजचा. दरम्यान नवी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत मुंबईतले अनेक प्रलंबित प्रकल्प त्याविषयी चर्चा करण्यात आल्याचं कळतं. लोअर परळ पुलाच्या बांधकामाविषयी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवनीत राणा यांना कोठडीमध्ये बिस्लरीचं पाणी दिलं असं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नवनीत राणा कौर यांनी दावा केला होता की मला जेलमध्ये पाणीच दिलं नाही, पण नवनीत राणा कौर यांना बिस्लरीचं पाणी दिलं. राणा करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. राणा यांना स्पेशल चहा आणि जेवण दिलं असा सुद्धा दावा आता करण्यात आला आहे. आणि लवकरच दुसरा व्हिडिओ जारी करणार असल्याचं मुंबई पोलीस सूत्रांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे.
या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नवनीत राणा कौर यांनी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अजित, काय अधिक माहिती आहे? काय दावा नवीन केला गेलाय? काय सांगतात पोलीस? मिलिंदजी, पोलिसांकडून हा दावा केला गेलाय की ज्या पद्धतीनं पोलिसांवरती आरोप करण्यात आलेले आहेत ते सगळे आरोप जे आहेत हे दादांना खोटे आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट केला होता. तो खार पोलीस स्टेशनचा आहे असं सांगितलं जातंय. पण आता ही माहिती समोर येते त्यानुसार स्वतः राणा यांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांच्यासोबत गैरवर्तन जे झालं ते सांताक्रूज लॉकअप मध्ये झालं. लॉकअप मध्ये त्यांना येत असताना तिथे त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं गेलं. यालाच प्रत्युत्तर म्हणून मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मी विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की ते एक लोकप्रतिनिधी आहेत, त्याचं आम्ही पूर्ण भान ठेवलं होतं आणि त्यांना जेव्हा लॉकअप मध्ये देखील घेऊन गेले होत नाही तर नवनीत राणा यांनी जेलचं पाणी पिण्यास नकार दिला तेव्हा त्यांना बिस्लरी दिली गेली. पोलिसांच्या वरिष्ठ पोलिसांच्या टेबलवर बसून त्यांना जेवण दिलं गेलं. ह्याच्या उपर त्यांची काय खातिरदारी केली पाहिजे होती? लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा तो मान ठेवलेला आहे आणि त्यांना तेवढा सन्मान दिलेला आहे. जरी ते एका प्रकरणामध्ये अटक असले तरी हा जो भाग आहे हा आता पोलीस जो लवकरात लवकर हे 2 व्हिडिओ जे आहेत ते ट्विट करणार असं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी आहेत. एक तर नवनीत राणा ज्या आहेत त्या बिस्लरी बॉटलने पाणी पित आहेत आणि दुसरं म्हणजे टेबलवर बसून जेवत आहेत असं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे. आता पोलीस हे व्हिडिओ कधीपर्यंत जाहीर करतील हे पाहावं लागेल. बरं अजित, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एक मोठी आणि महत्त्वाची माहिती ते म्हणजे मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की केवळ त्यांना चहा आणि बिस्लरीचं पाणी दिलं एवढंच नाही तर त्यांना जेवणही देण्यात आलं आणि यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलवर बसून त्यांना जेवण दिलं गेलं. मुंबई पोलिसांमधल्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. पुढची बातमी आहे पुण्यातून एका मोठ्या आगीची. पुण्यातल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती मिळते. पुण्यातल्या कोंढवा परिसरात हे गोदाम आहे आणि ज्याला भीषण आग लागले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही पण ही दृश्य अतिशय भयावह आहेत. या आगीची तीव्रता किती मोठी आहे हे सुद्धा स्पष्ट करणारी ही दृश्य आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही पण अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केलेत. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, कोणत्या भागात हे गोडाऊन आहे? कोणत्या गोष्टीचं गोडाऊन आहे ज्याला आग लागली? मिलिंद, कोंढव्यामध्ये हे गोडाऊन आहे. फर्निचरचं गोडाऊन असल्याची प्राथमिक माहिती मिळते. अजून नक्की होऊ शकलेलं नाही. मात्र या सगळ्या आगीचं कारण जे आहे ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग जी आहे ती नेमकी कशामुळे लागली ते कळलेलं नाही. मात्र अग्निशमन दलाच्या 10 गाड्या ज्या आहेत फायर टेंडरची आहेत ती घटनास्थळी दाखल झालेली आहेत तातडीनं आणि आग विझवण्याचं काम जे ते जोरात सुरू आहे. आग इतक्या मोठ्या प्रमाणावरती दिसते की जवळपास अर्धा 1 किलोमीटर दुरून हे धूर जे आहेत आगीचे लोड जे आहेत धुराचे ते दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आग जी आहे ती प्रचंड मोठी आहे ते स्पष्ट होत आहे. बर, किती वेळापासून ही आग लागली आणि खूप मोठ्या प्रमाणात या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत किंवा धुराचे लोट दिसत आहेत? अग्निशमन दलाला किती वेळ लागू शकतो यावर नियंत्रण मिळवायला? मिलिंद, साधारण अर्धा ते पाऊण तासापूर्वी ही आग रिपोर्ट झालेली होती अग्निशमन दलाच्या हेडक्वार्टरला, कंट्रोल रूमला आणि त्यानंतर जवळपास 7 ते 8 मिनिटातच नजदीकच्या फायर स्टेशनच्या गाड्या ज्या आहेत जवळच्या त्या तिथं पोहोचल्या होत्या. आता जवळपास 10 गाड्या एका पाठोपाठ एक ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. साधारण 1 ते 2 तास जे त्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवायला, कुलिंग करायला लागतील असं सांगितलं जातं अग्निशमन दलाकडून. मात्र आणखी आतमध्ये किती ज्वलनशील वस्तू आहेत किंवा ज्याचं गोडाऊन होतं त्या वस्तू किती ज्वलनशील आहे यावरती ते ठरेल असं सांगण्यात येते. पण अत्यंत ताकदीनं आग विझवण्याचं काम जे ते सुरू ठेवलेलं आहे. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ही आणखीन काही ताजी दृश्य आपल्या हाती आले आहेत. एका पाठोपाठ एक पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे बंब, पाण्याचे टँकर्स या ठिकाणी युद्धपातळीवर पोहोचलेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असलं तरी आगीवर अजून पूर्णतः नियंत्रण मिळवण्याचं काम मात्र सुरू आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये एका बाजूला भारनियमनाचं संकट असताना दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात वीज चोरट्यांचा सुळसुळाट आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असून एकाच दिवशी 543 जणांवर, हे सगळे वीज चोरी करणारे 543 वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या विटा, जत, कडेगाव, आटपाडी, तासगाव, मिरज ग्रामीण एवढंच नाही तर इस्लामपूर आणि आष्टा या भागात सुद्धा ही कारवाई झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि इचलकरंजी या ठिकाणी सुद्धा काही वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. सांगली जिल्ह्यामध्ये आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचं उघडकीस आलंय. या वीज चोरीमुळे दिवसाला महावितरणला सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान होत होतं. वीज चोरट्यांच्या विरोधात राज्यभरात महावितरणनं कठोर मोहीम हाती घेतली. ज्या भागात विस्तारावर आकडे टाकून वीज चोरी करण्याचं प्रमाण अधिक आहे अशाही भागावर महावितरणनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपल्या सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ, जत, आटपाडी, संख, कडेगाव असा एक भाग आहे. त्या भागामध्ये वीज वाहिन्यावर आकडे टाकून वीज चोरी करण्याचं प्रमाण थोडंसं अधिक आहे. तिकडे कोल्हापूर ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि त्याद्वारे एकाचे प्राण वाचवण्यात यंत्रणांना यश आलं. अवघ्या 2.5 तासामध्ये या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव पुण्यात रवाना करण्यात आले. त्याद्वारे इतर रुग्णांना सुद्धा जीवदान देण्यात आलंय. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयामध्ये अवघ्या 2.5 तासांमध्ये हृदय घेऊन जाण्याची ही किमया प्रत्यक्षात साकारण्यात आली. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. अत्यंत युद्धपातळीवर निर्णय घेऊन ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी एक खास ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. कोल्हापूरहून अवयवदानाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काळजी आणि लगबग आपण या दृश्यांमधनं समजू शकतो. यामुळे काही जणांचे प्राणही वाचले. या ग्रीन कॉरिडॉरमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या यंत्रणेचे, पोलीस अधिकाऱ्यांचे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. पुण्यामध्ये शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर इथे आयोजित करण्यात आला. या अंतर्गत बच्चे कंपनीसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उन्हाळ्यामध्ये रसदार आंबे खाण्यासाठी बच्चे कंपनीनं मोठी गर्दी केली होती. तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालकही उपस्थित होते आणि त्यांना टिप्स देत मुलांना आंबे खाण्यासाठी प्रवृत्त करत होते. घरामध्ये आंबे कधी आणणार याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच बच्चे कंपनीने या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आंब्यांवर मनसोक्त ताव मारला. या स्पर्धेत पलक मालुसरे ही मुलगी जिंकली. तिला आंब्याची एक पेटी भेट म्हणून देण्यात आली. आंबे खाल्ले पाहिजे. चेहरा माखलेला आहे या ठिकाणी. खाण्याची स्पर्धा आज इथं आयोजित केली आणि या स्पर्धेत सुद्धा 13 वर्ष आलेत. जेव्हापासून आम्ही आंबा महोत्सव चालू केलाय तेव्हापासून प्रत्येक वर्षी आम्ही आंबा खाण्याची स्पर्धा लहान मुलांकरता आयोजित करत आलेलो आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ 27 मुलांनी सहभाग घेतलाय आणि सर्वांनी खूपच मजा घेतली. आंबा हा अशी वस्तू की सर्वांनाच आवडतो आणि मुलांना तर खूपच आवडतो. बघूनही काही जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तिकडे जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवाडी गावच्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. ही शर्यत पाहण्यासाठी आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या शर्यतीचा थरार ड्रोन कॅमेऱ्यातही कैद झाला. 2 दिवस रंगलेल्या या विविध कार्यक्रमांच्या नंतर यात्रेची सांगता झाली. आपण हा थरार पाहतो आहोत बैलगाडा शर्यतीचा. तर अर्थातच भगवंताच्या पाया पडण्यासाठी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्यसह महाराष्ट्रातल्या
महत्त्वाच्या बातम्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.